हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 14 नोव्हेंबर 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. तर हा राज्यातील सर्वात मोठा व जुना व्याघ्र प्रकल्प आहे. तसेच ताडोबा हे नाव वनजमातींद्वारे पूजल्या जाणाऱ्या स्थानिक देवतेवरून आले आहे. तर अंधारी म्हणजे अंधारी नदी, या नदीवरून अंधारी हे नाव आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अलीकडेच लष्कर प्रमुखांनी अग्निस्त्र मल्टी टार्गेट डिटोनेशन यंत्र कोणत्या शहरात लॉन्च केले? तर उत्तर आहे गंगटोक. तर लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी गंगटोक येथील आर्मी कमांडर्स कॉन्फरन्समध्ये अग्निस्त्र या बहुलक्ष स्फोटक यंत्राचे अनावरण केले. उपेंद्र द्विवेदी यांनी. पुढचा प्रश्न आहे, जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 2024ची थीम काय आहे? तर थीम आहे कीटकांचे संरक्षण करा, पक्ष्यांचे संरक्षण करा. तर जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाची ही 2024च्या पक्षी दिनाची ही स्थलांतरित पक्षी दिनाची ही थीम आहे, कीटकांचे संरक्षण करा, पक्ष्यांचे संरक्षण करा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सेंट्रल ड्रग्ज स्टर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजे CDSCO कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते? तर उत्तर आहे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, इंडिया डिजिटल ॲग्री कॉन्फरन्स 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर उत्तर आहे नवी दिल्ली येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न नाही आहे, माहिती आहे. तर मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. तर राष्ट्रीय शिक्षण दिनाची सुरुवात 2008 पासून झालेली आहे. सुरुवात 2008. पुढे पाहूया. राष्ट्रीय शिक्षण दिन 2024ची थीम शिक्षणाद्वारे उज्ज्वल भविष्याची निर्मिती ही आहे. शिक्षणाद्वारे उज्ज्वल भविष्याची निर्मिती अशी यावर्षीची थीम आहे. दरवर्षी 10 नोव्हेंबर रोजी जगभरात शांतता व विकासासाठी जागतिक विज्ञान दिन 2024 साजरा केला जातो. तर यावर्षीची थीम काय आहे? तर विज्ञान महत्त्वाचे का, मन गुंतवणे व भविष्यातील सक्षमीकरण ही यावर्षीची जागतिक विज्ञान दिनाची थीम आहे. त्याचबरोबर या दिनाची सुरुवात म्हणजेच जागतिक विज्ञान दिनाची सुरुवात 1999 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक विज्ञान परिषदेच्या अनुषंगाने झालेली आहे. पुढची माहिती पाहूया. न्यायमूर्ती संजीव खन्ना भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून यांनी शपथ घेतली. तर यांना शपथ कोणी दिली? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनामध्ये त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
तर गोपनीयतेची शपथ दिली. तर कलम 124(2) नुसार त्यांची नेमणूक केलेली आहे. कलम 124(2). पुढे पाहूया. थायलंड सरकारने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांची थायलंड पर्यटनाचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांची निवड केलेली आहे. तसेच प्रतिष्ठित भारतीय संगीतकार रिक्की केज व अनुष्का शंकर यांना 67व्या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.